शिक्षण विभागाशी संबंधित जेवढे घटक आहेत आमचं सर्वांचं प्रमुख दैवत आहे केंद्रबिंदू विद्यार्थी, त्यांचे पालक, त्याच्यासोबतच आमचे शिक्षक बंधू भगिनी, संस्था चालक, या क्षेत्रामध्ये अनेक महानुभावांनी गेली अनेक वर्ष कामकाज केलेलं आहे, अभ्यास केलेला आहे. असे सर्व प्रमुख अनेक शिक्षक बंधू भगिनी की ज्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये अतिशय चांगलं कार्य संपन्न केलेलं आहे. तर या सर्वांशी संवाद साधणं हा आमच्या विभागाचा अजेंडा आहे. काही आयडॉल शिक्षकांशी यापूर्वी संवाद साधलेला आहे, विद्यार्थी त्यांच्या पालकांशी पण संवाद साधण्यात आलेला आहे, यापुढे पण साधणार आहोत. आणि आज महाराष्ट्रातील शिक्षक असतील आणि इतरही जो कर्मचारी अधिकारी वर्ग आहे त्यांच्या ज्या संघटना आहेत त्या संघटनांशी संवाद, त्यांच्या अडीअडचणी, त्यांच्या सूचना, त्यांनी केलेलं चांगलं कार्य या संदर्भातलं ही बैठक, मला वाटतं की 4 तास बैठक आमची संपन्न झाली. आपल्या मुंबईच्या जय हिंद कॉलेजमध्ये ही सुविधा या व्यवस्थापनाने पण आम्हाला करून दिली, त्यांचे मी आभार मानतो. आजच्या बैठकीच्या माध्यमातून अनेक बाबी समोर आलेल्या आहेत. काही विषय अतिशय लहान लहान आहेत की जे तातडीने आपण सोडवू शकतो. काही विषय आर्थिक बाबींशी संबंधित आहेत. काही मुद्दे हे नियमांशी, कायदेशी संबंधित आहेत आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये त्याचं विगतवारी करून जे ताबडतोब आपण निर्णय करू शकतो ते विभागाच्या वतीने केले जातील. आजच्या बैठकीमध्ये आम्ही सर्वांनी मिळून निर्णय केला की बाबा एक काही महिने संपूर्ण विभाग, यापूर्वी पण चांगलं कामकाज झालेलं आहे, यापुढेही आणखी समर्पित पद्धतीने कार्य संपन्न करेल आणि 6 महिने आम्ही आणखी प्रभावी चांगलं काम करून दाखवू. आणि येणाऱ्या काळामध्ये मग जे काही प्रश्न अडीअडचणी आहेत ते शासनाच्याकडनं हक्काने सोडून घेऊ. म्हणजे आधी आम्ही आमचं कर्तव्य पार पाडणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये आमचे प्रश्न पण हक्काने आम्ही सरकारकडनं सोडून घेणार आहोत. शिक्षक भरतीच्या बाबतीत काही या बैठकीमध्ये चर्चा झाली का? कारण का अनेक वर्षांपासून ही सुद्धा मागणी शिक्षकांची. बरोबर आहे ना, अनेक ठिकाणी शिक्षक बंधू भगिनींची पण संख्या कमी आहे. काही ठिकाणी आता आज सूचना आलेल्या आहेत की बाबा क्रीडा असेल, इतर स्पेशालिटी शिक्षकांची पण आवश्यकता आहे, अशा अनेक सूचना आज या ठिकाणी आलेल्या आहेत. इतक्या लोकांची चर्चा केल्या तर नेमके कुठले 6 मुद्दे? आज साधारणतः 65 पेक्षा जास्ती संघटना इकडे उपस्थित होत्या. जवळपास 50 संघटनांच्या प्रतिनिधींनी त्यांचं मनोगत, त्यांचे विचार ठेवलेले आहेत. काही लेखी स्वरूपात त्या ठिकाणी त्यांनी दिलेले आहेत. मला वाटतं की एक काही थोडासा कालावधी आम्हाला त्याचं, जसं मी बोललो की काही छोटे विषय आहेत ते ताबडतोब आपण सोडवू शकतो, तर यांचा आम्ही विगतवारी करू. काही विषयांना जसं मी बोललो की आर्थिक बाबीशी संबंधित आहेत तर त्यांना काही काळ वेळ लागणार आहे. तर येणाऱ्या काळामध्ये टप्प्याटप्प्याने हे सगळे विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न राहील. शेवटी आपलं उद्दिष्ट आहे की गरीबातल्या गरीब पालकाच्याही पाल्याला, त्या विद्यार्थ्याला कायद्याने त्याचा तो हक्कच आहे, त्याला गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण मिळालं पाहिजे, या भावनेतून आमचा संपूर्ण विभाग त्या ठिकाणी काम करेल. तरी काळात ज्या शाळांची पटसंख्या कमी आहे, खास करून ग्रामीण भागातील आणि वाड्या वस्त्यांवरच्या शाळांची, त्या ठिकाणी शिक्षक कमी करण्याचा निर्णय त्यावेळेला झाले होते. त्या बाबतीत काही हे करणार आहेत का? हां, शाळा मर्ज करायचं झालं होतं, त्यामध्ये विद्यार्थ्यांची हेळसाळचे प्रकार समोर आले होते. मला वाटतं की हा एक अभ्यासाचा विषय आहे. याची माहिती आपण घेतलेली आहे. शिक्षणाचा हा कायद्यानेच हक्क आहे, म्हणून कोणीही विद्यार्थ्याला त्यापासून आपण वंचित ठेवू शकत नाही.
आणि ते करत असताना त्याला गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण पण मिळालं पाहिजे. आणि म्हणून आता माहिती घेऊया किती शाळा अशा आहेत, त्याच्यामध्ये काय करण्याची आवश्यकता आहे, या संदर्भात अभ्यास करून आम्ही तुमच्या समोर ठेवू.